नमस्कार, सुस्वागतम, सहर्ष स्वागतम तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा या पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये मनपूरक करतो. सहर्ष स्वागत घेऊन जातो मॅचच्या दिशेने, जिथे मात्र एक अप्रतिम लढत मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. एकीकडे आपण पाहतोय स्वर्गीय रणजित कट्टे पाटील किंग्स 11 संघ आणि दुसरीकडे मात्र आपण पाहतोय जंक्शन हा संघ. तर प्लेअर ऑफ द मॅच हे पारितोषिक मात्र दिले जाते सुरेशजी मोहिते यांना. विनय टीमचे सर्व खंदे समर्थक, पाठीराखे आणि अडचणीच्या काळामध्ये टीमला आणि संघाला सातत्याने मात्र बहुमूल्य साथ आमचे विनय देत असतात आणि त्यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक मात्र त्यांना सुपूर्द केलं गेलं. कॉंग्रॅच्युलेशन सुरेश, हार्दिक अभिनंदन तुझ्या संपूर्ण टीमला, ऑल द बेस्ट. अकुटापेची लाईन यावेळेस मात्र हुक केलाय, चेंडू हवेमध्ये असेल, फाईन लेगच्या डोक्यावरून चेंडू मात्र येतोय सरळ 6 धावांसाठी संतोष गोस्वामीच्या बॅटिंगमधून. मिस्टर कन्सिस्टन्स म्हणून सातत्याने ओळख राहिली या खेळाडूची. गरजेच्या वेळेला हा खेळाडू सातत्याने धावून आलाय. ज्या वेळेला धावांची गरज असते त्या वेळेला या खेळाडूला मैदानाच्या आतमध्ये आपण उंच भरारी मारताना पाहतोय आणि सुरुवात झाली आहे. आगाज हो चुका आहे दोस्तो, अंजाम आना अभी भी बाकी आहे. पहिल्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे आणि आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. स्कोर कार्डवरती आपण पाहतोय 8 धावा या अंकित केल्या गेल्या आहेत. आमच्या समेत आपण पाहतोय की सूर्यवंशी जुडले गेलेत गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये. हा ट्रॅकर होता थोडासा उसळी अपेक्षेप्रमाणे थोडीशी कमी मिळते आणि ज्यामुळेच की काय आपण पाहतोय की निर्धाव चेंडू जातोय. यष्ट्यांच्या पाठीमागे आपण पाहतोय की वन ऑफ द बेस्ट बॅट्समन कळंबोली क्रिकेटमधला अर्थात सुरेश मल्ला यांना आपण पाहू शकता. एक काळ होता या संघाने अक्षरशः तलोजा MIDC ग्रामीण परिसर दणानून सोडला होता आणि ज्या वेळेला या परिसरामध्ये सामने व्हायचे त्या वेळेला मात्र मल्ला याला मात्र एक वेगळा आदर होता. त्यावेळेला विनय सांगायचं म्हटलं तर बहुतेक काळ हा ओपन क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला आणि त्यावेळेला तलोजा परिसरामधील जे काही खेळाडू एकत्र येऊन खेळायचे आणि त्याच्यामध्ये जे वर्चस्व होतं हे निर्विवाद होतं या फलंदाज ज्याला आपण यष्ट्यांच्या पाठीमागे राहतोय. काळ लोटला, वेळ गेला, उन्हाळे पावसाळे भरपूर गेले, परंतु या खेळाडूचा फॉर्म मात्र भन्नाट राहिला. परंतु यावेळेस संतोष गोस्वामी फ्लिक करतो विथ द रिस्ट आणि सरळ येते पुन्हा एकदा चेंडू त्या क्षेत्रामध्ये 6 धावांसाठी गगनभेदी षटकार. शरीरयष्टी सडपात, वय काठी सांगायची म्हणलं तर 18 ते 25च्या घरामधला, हाईटनी जर सांगायचं म्हणलं तर 4-4.5 फुटाचा. परंतु कळंबोली आणि कळंबोलीच्या आसपासच्या पंचकृषीमध्ये उंच हाईटवर बसलेल्या लोकांच्या मनामध्ये देखील जागा करणारा स्वर्गीय रणजित कट्टे आज त्याच्या आठवणींना मात्र उजाळा दिला जातो. खऱ्या अर्थाने सांगायचं म्हटलं तर नटखट नन्ना कन्हैयाच तो होता आमच्यासाठी आणि तो आज नाही आमच्या बरोबर, परंतु त्याच्या असंख्य आठवणी आज देखील जीवनामध्ये एक वेगळा आनंद देतात. तर याच आठवणींना मात्र उजाळा देण्यासाठी या स्पर्धेचं आयोजन केलं गेलं आणि नक्कीच पंचांचा इशारा मात्र इथे येतोय 16 धाव्यांचा. 16 धावा या स्कोर कार्डवरती मात्र येत आहेत आणि हळूहळू करून मात्र आपण पाहतो की धावफलकावरती धावसंख्येचा आलेख पुढे जातोय. संतोष गोस्वामी यावर्षीच्या हंगामामध्ये तुफान फॉर्म मध्ये राहिला मित्रांनो. गतवर्षी जर सांगायचं म्हटलं तर टाइम शील्डची स्पर्धा आणि डिव्हिजन C मधून या फलंदाजे मात्र उत्कृष्ट फलंदाज हे पारितोषिक पटकावलं. कळंबोलीसाठी सर्वाधिक मोठी गोष्ट ही. भरपूर असे खेळाडू जे कळंबोलीमधले जे लेदर क्रिकेटमध्ये एक वेगळं वर्चस्व निर्माण करतात. तुषार शर्मा याने सुरुवातीच्या काळामध्ये कॉर्पोरेट क्रिकेटमध्ये टोयोटा संघाकडून खेळला, ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. त्याच्यानंतर आत्ताच्या घडीला जर सांगायचं म्हटलं तर राहुल चक्रपाणी जो ऑल इंडिया फार्मसी कॉर्पोरेट लेवलच्या स्पर्धा होता त्याच्यामध्ये मुंबईचा कर्णधाराचं प्रतिनिधित्व करतोय. त्याच्यानंतर सांगायचं म्हटलं तर संतोष गोस्वामी हा खेळाडू सध्याच्या घडीला कळंबोलीमधून खेळत असताना टाइम शील्डची स्पर्धा गाजवतोय. म्हणजे कळंबोलीमध्ये ती पोटेन्शियल आहे, ती क्षमता आहे आणि या खेळाडूंनी मात्र कळंबोलीचं नाव खऱ्या अर्थाने लेदर क्रिकेटवरती देखील नाव रोशन केलंय. विकी पाटील यांना आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्कवरती चांगली गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय त्यांना, परंतु कुठेतरी लाईन आणि लेंथवरती कॉन्सन्ट्रेट करत असताना थोडीशे भरकटतायत.
सातत्याने एक परफेक्ट ऑलराऊंडरच्या भूमिकेमध्ये विकीला आपण जंक्शन संघाकडून पाहतोय. हलकासा ओव्हर पिच चेंडू होता, लॉफ करायचा होता, चेंडू हवेमध्ये असेल, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खालती आणि आय थिंक विजयजी पाटील साहेब तिथे होते ज्यांच्या हातामधून मात्र हा चेंडू निसटतोय. पुत्राने चेंडू टाकला आणि पिताश्रीने मात्र तो झेल गमावला. जंक्शन संघ कोण विसरेल या जंक्शन संघाला. एक काळ होतो स्मृती वनचं मैदान असू द्यात किंवा सुधागड शाळेचं मैदान असू द्या, या दोन मैदानावरती विजयजी पाटील संघांचं एक वेगळं अभूत राज राहिलंय. हलकासा ओव्हर पिच चेंडू होता, लॉफ जरूर केला, हवेमध्ये असेल चेंडू, क्षेत्ररक्षक चेंडू खालती, पुन्हा एकदा अजून एक कॅच मिस होतोय. संतोष सारख्या खेळाडूला तुम्ही अशा प्रकारे संधी देऊ शकत नाहीये आणि भेटलेल्या संधीचं सोनं केल्याशिवाय हा खेळाडू शांत राहणार नाहीये. या वर्षीच्या हंगामातली पहिली स्पर्धा आणि पहिल्या स्पर्धेमध्ये काय तुफान बरसला होता, पावसापेक्षा अधिक बरसला होता आय थिंक संतोष. दोन्ही संतोष मी म्हणेल, रॉयल संघाचा संतोष देखील आणि हा संतोष देखील. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा पंचांच्या डाव्या एष्टीकडून आखू टप्प्याची लाईन होती, यावेळेस मात्र टॅप करायचा प्रयत्न, सिली मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये चेंडू थोडासा ट्रॅव्हल होतोय परंतु एक धाव निश्चित स्वरूपाने भेटेल. सिंगल धाव फलक पदार्थ आहे. टोटल स्कोर आपण पाहतोय 24च्या घरामध्ये गेलेला आहे. 3 षटकांचा हा सामना असणार आहे. 4 चेंडू आतापर्यंत झालेले आहे आणि निश्चित स्वरूपाने कौतुक करावं लागेल आयोजकांचा, प्रचंड अशी मेहनत घेतली आहे पावसाळी रबल बॉल क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये. यावर्षी थोडासा उशीर झाला विनय स्पर्धेला, परंतु क्रीडा रसिकांनी मात्र भरभरून प्रेम सातत्याने कळंबोली क्रिकेटच्या पाठीशी दर्शवलंय. आणि आज देखील आपण पाहतो की रविवारचा दिवस आहे, दुपारच्या भोजनाचा कार्यक्रम कंप्लीट करून सर्व क्रीडा रसिक पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने वळलेत. अजून देखील असे भरपूर खेळाडू आहेत जे मात्र घर बसल्या टीव्ही स्क्रीनवरती, मोबाईल स्क्रीनवरती, लॅपटॉपवरती या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्या तमाम क्रीडा रसिकांचा आपण मनपूर्वक आभार व्यक्त केलं पाहिजे, कारण की ज्या वेळेला कळंबोलीचे खेळाडू आसपासच्या पंचकृषीमध्ये जातात, कळंबोलीचे खेळाडू मुंबईच्या पलीकडे जातात, त्या वेळेला मात्र हेच क्रीडा रसिक असतात जे मात्र खेळाडूंना सातत्याने मनोबल वाढवण्याचं काम करतात. आणि मनोबल वाढवलं स्कोर कार्डवरचं ते म्हणजे सनी यांनी, आणि चेंडूला मात्र सरळ भिरकावून लावलं स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. 6 धावांसाठी येतोय हा दणदणीत असा सनी सिंग षटकार. तर निश्चित स्वरूपाने आपण पाहतोय सनी सिंग मैदानाच्या आतमध्ये आणि कडाडलं हे तुफान 6 धावांसाठी. यावेळेस अजून एक मोठा फटका, व्हॉट अ शॉट, नजाकत, टायमिंग आणि स्कोर कार्डवरती धावा देखील अचूक पाहायला मिळत आहेत. काय फटका होता, शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता आणि लवकर पिक केला आणि मिडल ऑफ द बॅट घेत आहेत आणि सरळ वाईडिश लॉंग ऑनच्या डोक्यावरून मात्र हा 6 धावांसाठी नेत्रदीपक षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. तर मैदानाच्या आतमध्ये मात्र आपण पाहतोय की काहीशी कानमंत्र देण्यासाठी छोटा पॅकेट बडा धमाका चिंट्या आले होते. नन्ना मुन्ना जादूगर, रणजित कट्टे पाटील किंग्स 11 संघाचा सातत्याने गोलंदाजीच्या माध्यमातून वर्चस्व दाखवतोय. आणि रबल बॉल क्रिकेटची स्पर्धा म्हणली तर हा खेळाडूला एक वेगळंच मोह असतो आणि आज मात्र तो मोह पूर्ण करण्यासाठी आपल्या चिंट्या देखील पाहायला मिळतोय. 2 षटकांचा होतो खेळ समाप्त. स्कोर कार्डवरती आपण पाहतोय धावा येत आहेत त्या म्हणजे 37. यावेळेस मात्र बघा धीम्या गतीने टाकलेला चेंडू, वन ऑफ द प्रीमियम क्वालिटी शॉट म्हणावं लागेल संतोषाच्या बॅटिंगमधून. सुबकता, नजकता आणि पाहतच राहावं एवढी सुंदरता या फटक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. एक्स्ट्रा कव्हरच्या रिझनला टार्गेट करायचा होता, परंतु एक्स्ट्रा कव्हरचं रिझन आणि वाईडिश लॉंग ऑफचं रिझन या दोघांच्या मधून मात्र चेंडू सरळ फरार होतोय. 6 धावांसाठी षटकार. खूप धीम्या गतीने गोलंदाजी करतायत गोलंदाज. आपण पाहतोय
अखिल आलेले आहेत. अखिल यांचे पुतणे मित्रांनो कळंबोली क्रिकेटमध्ये सुरुवातीच्या काळामध्ये खूप चांगली गोलंदाजी केली. त्याच्यानंतर आता छत्तीसगडमध्ये रणजीसाठी तयारी करतायत. खूप वेगवान ते गोलंदाज आहेत आणि मागील 2 वर्षांमध्ये आम्ही अखिल यांच्या पुतण्यांना मैदानावरती पाहिलं होतं सलमान यांना, परंतु यावर्षी मात्र ते मिस होत आहेत. लॉफ तर जरूर केलाय, उंची गाठली आहे आणि लांबी देखील तेवढी चांगली गाठली आहे. 6 धावांसाठी अजून एक फटका पाहायला मिळतोय. षटकार येतोय आणि या षटकाराने मात्र धाव फलकाला एक पुन्हा एकदा वेग प्राप्ती होते. स्कोर मात्र जाऊन थांबतोय सरळ 49च्या घरामध्ये. संतोष गोस्वामी एकीकडे आपण पाहतोय, दुसरीकडे आपण पाहतोय सनी सिंग. मागील 2-3 वर्षांचा जर का इतिहास पाहिला तर सनी सिंगने स्वतःला भरपूर घडवलंय. ज्या प्रकारे एखादा मूर्तिकार एका मूर्तीला रूप देण्यासाठी ज्या प्रकारे त्याच्यावरती घाण्याचे घाव घालतो, त्याच प्रकारे सनीने मेहनतीचे घाव स्वतःच्या प्रॅक्टिस सेशनवरती दिले, स्वतःच्या क्रिकेटवरती दिलेत आणि मागील 2 वर्षांमध्ये मात्र सनीने एक वेगळा नावलौकिक क्रिकेट कळंबोली क्रिकेटमध्ये दाखवलंय. गतवर्षी झालेली क्रिकेटची स्पर्धा हेडक्वार्टरच्या मैदानावरची मित्रांनो आवर्जून मी तुम्हाला सांगतो, जिथे मात्र रघु परदेशीचा सर्वात दिग्गज महाबली संघ तिथे आला होता आणि त्या मॅच मध्ये सनी सिंगने केलेली अफलातून फलंदाजी, अगदी रघु परदेशी यांच्या विरुद्ध सरळ स्ट्रेट बॅटिंगने ठोकलेले ते 2 षटकार अद्याप देखील डोळ्याचं पारणं फेडतात. म्हणजे एवढ्या चांगल्या लय मध्ये हा खेळाडू आहे आणि याचाच वापर कुठेतरी स्वर्गीय रणजित कट्टे पाटील किंग संघाने यावर्षी पुन्हा एकदा केलाय. पुलचा टायमिंग परफेक्ट होता. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून इथे मात्र येतोय षटकार आणि टोटल स्कोर जाऊन मात्र थांबतोय 57च्या घरामध्ये. 57 रन्स. रबल बॉलचं हेच तर वैशिष्ट्य आहे, तुम्हाला फक्त टाइम करायचंय. लेदर क्रिकेटचे मी तर म्हणेल की एक जणू काही छोटी कॉपीच म्हणावी लागेल. ज्या प्रकारे लेदर क्रिकेटमध्ये आपण फक्त टायमिंग करतो आणि उर्वरित काम बॅट आणि बॉल करतो, त्याच प्रकारचा खेळ कुठेतरी आपल्याला रबर बॉल क्रिकेटमध्ये देखील पाहायला मिळतो. तुम्ही फक्त टायमिंग करा, उर्वरित काम हा चेंडू स्वतःहून करतो आणि त्याच प्रकारचे फटके संतोष गोस्वामीने आपल्या प्रीमियम क्लासच्या माध्यमातून दाखवलेत. हो थँक्यू केडी सर थँक्यू. ते फोटो पाठवून द्या फक्त, बस होतील जरा. हाफ ट्रॅकर होता. चेंडू निर्धाव येतोय आणि या निर्धाव चेंडूच्या बरोबरीने मात्र आपण पाहतो की 3 षटकांचा झालाय खेळ समाप्त आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर टोटल स्कोर जाऊन थांबतोय 57च्या घरामध्ये. सत्यवान सूर्यवंशी आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत. 57 रन स्कोर कार्ड वरती आणि आवश्यकता असेल विजयासाठी ती म्हणजे 58 धावांची. स्वर्गीय रणजित कट्टे. तर चला विनंती असेल प्लीज आयोजकांच्या माध्यमातून मात्र सूचना येतात स्वतः आयोजकांसाठीच. आपण सामना त्वरित सुरुवात करूयात आणि निश्चित स्वरूपाने पाहतो की ब्लू जर्सी मैदानाच्या आतमध्ये आहे. रणजित कट्टे पाटील किंग्स 11 संघ. विनय माझ्या बरोबर जुळलेत जे खूप मोठे साक्षीदार आहेत या संघाच्या प्रवासामधले. सुरुवातीचा 8 ते 10 वर्षांचा काळ रणजित कट्टे पाटील संघाचा याच मैदानावरचा असंख्य साऱ्या अडचणींनी भरलेला राहिला. अपेक्षा देखील केली नव्हती, स्वप्न देखील पाहिलं नव्हतं की आम्ही फायनलमध्ये येऊ का, कारण की एवढे प्रबळ दावेदार याच मैदानावरती परिश्रम घेत होते. आणि अशा अडचणीच्या काळामध्ये मात्र तो सुवर्णक्षण गतवर्षी
सूर्योदय घेतला आणि बघता बघता मात्र असंख्य सारे स्वप्न पूर्ण केले आणि अविरत असे रेकॉर्ड देखील बनवले गेले स्वर्गीय रणजित कट्टे पाटील किंग्स 11 संघाच्या माध्यमातून. मित्रांनो, परिश्रम करत राहा. यश तुमच्यासाठी हे आतुरतेने वाट पाहत असतंच. याचंच मूर्तिमंत उदाहरण या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. काही नवोदित चेहऱ्यांनी मात्र एकत्रित आलेत, संघटित झाले आणि त्यांच्याकडे असलेल्या खेळाला एक वेगळ्या पद्धतीने मात्र प्रेक्षकांसमोर आणि विरोधकांच्या समोर सादर केलं आणि बघता बघता मागतं एक उंच भरारी या संघाने या मैदानावरती घेतले. असंख्य सारे चाहते वर्ग आज कळंबोलीमध्ये राहतात, जे मात्र आवर्जून या संघाची मॅच पाहण्यासाठी येतात. कळंबोलीच्या कानाकोपऱ्यामध्ये ज्या ज्या वेळेला जातो त्या वेळेला मात्र आवर्जून प्रेक्षक वर्ग म्हणतो की कळंबोलीमध्ये प्रबळ दावेदार आहेत. रॉयल संघ आहेत, त्याच्यानंतर सुपर डीजी माऊली सारखा संघ दावेदार आहे, शिवशंभो सारखा आमचा आवडता संघ आहे. त्याच्यानंतर सांगायचं म्हटलं तर एकता सारखा लेजेंडरी संघ कळंबोलीमध्ये वावरतो. भरपूर सारे संघ आहेत जे कळंबोलीमध्ये मात्र गेली कित्येक वर्ष सातत्याने आपल्या खेळाच्या माध्यमातून एक वेगळी छटा बिंबवतात. परंतु या 2 वर्षामध्ये स्वर्गीय रणजित कट्टे पाटील किंग्स 11 या संघाने ज्या प्रकारे आम्हाला मनोरंजन केले याबद्दल नक्कीच वावर यासाठी सातत्याने आम्हाला त्यांचं ॲप्रिशिएट करू वाटतं. खूप चांगला प्रतिसाद, खूप चांगला रिस्पॉन्स मात्र या संघासाठी पाठीराख्यांच्या माध्यमातून येतो. कळंबोलीच्या चाहत्यांचं हेच तर वैशिष्ट्य मित्रांनो. तुम्ही क्रिकेट 3 महिने खेळता, परंतु संपूर्ण वर्षभर हे चाहते तुमच्या पाठीशी कौतुकाची थाप देत असतात. तर जाऊयात मात्र मॅचच्या दिशेने. मैदानाच्या आतमध्ये मात्र आपण पाहतोय की गब्बर आलेला आहे. हे त्याचं पेट नेम होतं. ज्या वेळेला मात्र त्याचा स्वतःचा वैयक्तिक संघ त्याच्या युवा काळामध्ये खेळायचा त्यावेळेला मात्र सुरेश मला यांची ओळख गब्बर म्हणून होती. तर बघूयात हा गब्बर कशा प्रकारे आता फलंदाजी करतो. चेंडूला कट करण्याचा प्रयत्न होता, 1 धाव जरूर प्राप्त होते. धावसंख्येचं खातं मात्र इथं उघडलं जात आहे आणि 58 धावांचा करायचा पाठलाग, प्रत्युत्तरा दाखल मात्र 1 धाव ही स्कोर कार्डवरती अंकित केली गेली. साहिल उलवेकर, आतापर्यंत राहुल उलवेकर आणि दादा भोईर ही खिडूकपाड्याची प्रमुख ओळख होती आणि या 2 खेळाडूने आपल्या प्रतिभाशाली खेळाच्या माध्यमातून सातत्याने खिडूकपाडाचं नाव हे ग्रामीण क्रिकेटमध्ये खूप वेगळ्या उंचीवरती आणलं होतं. परंतु त्याच्यानंतर आला आपला भावेश आणि त्याच्यानंतर आता मात्र साहिल. या 2 खेळाडूंमुळे मात्र या संघाला एक वेगळी ताकद प्राप्त झाली आणि येणारं भविष्य खिडूकपाडा गावाचं क्रिकेटचं या 2 खेळाडूंच्या हातामध्ये निर्विवाद सुखरूप आहे. भरपूर खेळाडू आहेत आणि या 2 खेळाडूंनी मात्र निश्चित स्वरूपाने एक अप्रतिम खेळ दाखवलाय. हलकासा ओव्हर पिच चेंडू होता. यावेळेस मात्र आपण पाहतोय क्लास पाहायला मिळतोय गब्बरचा. क्षेत्ररक्षक तिथे वाह वाह वाह, टाळ्या पाहिजेत मित्रांनो या कॅच साठी. ना भूतो ना भविष्य अशा प्रकारचा कॅच आज मात्र मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक तिथे कोण होते तर संतोष गोस्वामी. ज्यांनी हा कॅच पाहिला नाही ना त्यांनी भरपूर काय मिस केलंय. फिल्मों के सारे हीरो कसे साऊंड एकदाच लावायचं. याचं मूर्तिमंत उदाहरण अगदी आमच्या व्यासपीठाच्या उजव्या साईडला पाहू शकता. भरपूर सारे यंगस्टर्स आज इथे उभे आहेत. भरपूर सारे यंगस्टर्स आहेत जे मात्र या मॅचला पाहण्यासाठी आलेत आणि संतोषने पहिल्या सत्रामध्ये फलंदाजीच्या माध्यमातून आणि या सत्रामध्ये मात्र आपल्या क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून त्यांना मात्र वेडपिस्स करून सोडलंय. तर प्लीज विनंती असेल, बॅट्समन नेम विकी आलेत, सॉरी स्ट्राईक वरती कोण आहेत? अनिकेत आलेत, माफ करा, थँक्यू सो मच. तर अनिकेत आले स्ट्राईक वरती. नॉन स्ट्राईक वरती आपण पाहतोय की विकी आहेत आणि गोलंदाजीच्या मार्क वरती आपण पाहतोय साहिल उलवेकर यांना. खेडूपाडा एक्सप्रेस राईट अप ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा आखू टप्प्याची लाईन होती. यावेळेस मात्र आपण पाहतो की भन्नाट वेग पाहायला मिळतोय. वेगवान गोलंदाजी करणे हीच तर ओळख राहिली आहे सातत्याने साहिल उलवेकरची. आगीचे निखारे जणू काय टाकावे त्या प्रकारे आगीचे गोळे तो इथे टाकतोय आणि अक्षरशः फलंदाजांना कडे प्रश्न विचारतोय. डॉट बॉलचे होते सांगता. व्हेरिएशन पाहायला मिळतं, व्हरायटी विथ व्हेरिएशन साहिलकडे भरून पडलंय. पोटेन्शियल खूप चांगली आहे आणि क्षमतेचा वापर करणं हीच तर एक गुणवंत खेळाडूची ओळख असते. तर सिंगल प्राप्त होते. सत्यवान सूर्यवंशी आहेत आमच्या बरोबर जे मात्र या मॅचचा आनंद घेत आहेत.
ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, मिसटायमिंग स्ट्रोक होतोय, नीटचा पट्ट्यामध्ये येत नाहीये. साहिलचे चेंडू तेवढ्या चांगल्या पद्धतीने तुम्हाला टायमिंग करायचे असेल तर नक्कीच तुम्हाला आय कॉर्डिनेशन खूप चांगलं ठेवावं लागेल. तर सिंगल प्राप्त होते, षटकाचा होतो खेळ समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीने मात्र स्कोर कार्डवरती येत आहे त्या म्हणजे 4 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. फलंदाज गब्बर अर्थातच सुरेश मल्ला बाद झालेत आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी आलेला नौका फलंदाज अनिकेत मैदानावरती थोडासा चाचपळतोय. चाचपळावं लागेल कारण की एक प्रबळ दावेदार या स्पर्धेमधला आणि वन ऑफ द बेस्ट यंगस्टर्सची युनिट आपल्याला पाहायला मिळते स्वर्गीय रणजित कट्टे पाटील किंग्स 11 संघाच्या माध्यमातून. आणि नो डाऊट हा संघ ज्या वेळेला मैदानावरती येतो त्या वेळेला मात्र विरोधकांच्या मनामध्ये एकच प्रश्न वाजलेला असतो, तो म्हणजे मात्र आव्हान थोडंसं अवघड जाणार आहे. तर हे आव्हान थोडंसं अवघड चाललंय, परंतु क्रिकेट आहे, अनिश्चितांनी भरलेला खेळ आहे, इथे काही होऊ शकतं. तर नक्कीच मनीषांना अगदी आपल्या व्यासपीठाच्या समोर आपण पाहू शकता. फिटनेस, शरीर आणि हे किती महत्त्वाचं आहे. सध्याची जीवनशैली ही 21व्या शतकातली जर सांगायची म्हणली तर थोडीशी धावपळीची झाली आणि ज्या प्रकारे वेगाने लोकसंख्या वाढते आणि त्यामुळे आपण पाहतोय की आहारामध्ये असलेला पोषकत्वपणा हा कुठेतरी कमी होऊ चालला रासायनिक खतांमुळे. आणि अशा अडचणीच्या काळामध्ये तुम्हाला शारीरिकदृष्ट्या हे मजबूत राहणं खूप गरजेचं असतं, फिटनेस लेवल खूप चांगलं ठेवणं गरजेचं असतं. आणि अशा परिस्थितीमध्ये मात्र मनीषने एक वेगळं मेरिट सेट केलंय. टॉससाठी चला यायचंय रॉयल बी आणि विनंती असेल जय मल्ला स्मॅश फोर्स फिटनेस ए, प्लीज यायचंय दोन्ही संघ. आपणास विनंती असेल. आलेत का कॅप्टन? चला, नवीन कॅप्टन यावर्षी पाहायला मिळतोय पावसाळी रबर बॉल क्रिकेटच्या स्पर्धेतून. सागर आलेत टॉससाठी त्यांच्या बरोबर. तर नक्कीच वेगवान गोलंदाज सागर. कॉल आलाय. जय मल्हार फोर्स फिटनेस स्मॅश या संघाने मात्र टॉस जिंकला आणि टॉससाठी आपण पाहतो की स्पेशल कस्टमाइज कॉइन आणलं गेले. वा क्या बात आहे, कौतुक करावं लागलं आयोजकांचं. एकीकडे आपण पाहतोय की टॉस का बॉस हे लिहिलं गेलंय. हेड आणि टेल या दोन गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. बघ विनय, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी याच धनलक्ष्मीची आपण पूजा करतो देवाऱ्यामध्ये ठेवून आणि इतर दिवशी मात्र तिला आपण अक्षरशः हाताने उधळतो. हे थोडंसं कुठेतरी आपल्या संस्कृतीच्या पलीकडे आणि यामुळेच की काय मात्र आयोजकांच्या माध्यमातून एक नवीन निर्धार घेतला गेला आणि स्पेशली कस्टमाइज हा कॉइन आणला गेलाय आणि संकल्पना मात्र आय थिंक काके यांच्या माध्यमातून राबवली गेली. काय कौतुक करावं लागेल काके यांचं. सातत्याने काहीतरी नवीन करण्याचा मनोस्वभाव त्यांच्या मनामध्ये असतो आणि हेच मात्र आपल्याला पाहायला मिळते. डॉट बॉलचे होते सांगता 2 षटकांचा झाला खेळ समाप्त आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर मात्र स्कोर कार्डवरती आपण पाहतोय धाव संख्या मात्र जाऊन थांबते 6च्या घरामध्ये. आणि ट्रॉफीज देखील आपण पाहतो की आय थिंक यावर्षीच्या हंगामातल्या सर्वाधिक सुंदर आणि देखण्या ट्रॉफ्या पावसाळी बॉल रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये या आपल्याला पाहायला मिळतात. नाम मात्र 10,000 रुपयाची क्रिकेटची स्पर्धा विनय, परंतु ट्रॉफ्यांवरचा जर खर्च वाचला तर मी तर असं म्हणेन की रात्र कमी पडेल. आणि एवढं सुंदर देखणं आयोजन कोण करू शकतं का? हो, ह्या करू शकतो या कधी कळंबोलीमध्ये. ही वैशिष्ट्य राहिले कळंबोली क्रिकेटची. आणि अगदी स्वप्नील कदम आपण पाहू शकता आमच्या ओ व्हॉट अ शॉट यार. हे काय होतं? हे खूप सुंदर होतं, परंतु चेंडू कदाचित सीमारेषेच्या अलीकडे थांबतोय. अनिकेत करे तिथे उपस्थित आहेत, चांगला एफर्ट म्हणावं लागेल. स्वप्नील कदम आहेत, माफ करा, अगदी कॉमेंट्री बॉक्सच्या डाव्या बाजूला स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांचा घरचा संघ आज या स्पर्धेमध्ये चांगला काम करू शकला नाहीये, परंतु इतर संघांना सपोर्ट करण्यासाठी ते आलेत. तर या वेलकम असेल स्वप्नील तुमचं देखील आमच्या स्पर्धेमध्ये. वाईट बॉलचा इशारा राहुल यांना आपण पाहतोय. राहुल जाधव यांना आपण पाहतोय पंचांच्या भूमिकेमध्ये. दुसऱ्या मॅचमध्ये येणाऱ्या पुढच्या मॅचमध्ये माफ करा त्यांना आपण इन ॲक्शन पाहणार आहोत. खूप प्रतिभाशाली खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. हवेमध्ये चेंडू असेल, सुहास करे चेंडूच्या खालती येतोय. कॅच मात्र कंप्लीट होते आणि विकी पाटील यांच्या खेळाचा मात्र अंत होतो. अक्षय बघा गोलंदाजीच्या मार्कवरती अक्षय आहेत आणि अक्षय याच्याबद्दल सांगायचं म्हणलं तर विनय गतवर्षी कोलकाता नाईट रायडर संघाबरोबर तो संपूर्ण IPLचा सीझन वावरत होता. बघा मुंबई क्रिकेटमध्ये जे खेळाडू खेळतात ज्यांच्याकडे गुणवत्ता असते अशा खेळाडूंना मात्र IPL सारख्या स्पर्धेमध्ये संधी दिली जाते नेट बॉलिंगसाठी आणि हाच तो अक्षय ज्याने मात्र नेट सेशन सांभाळला कोलकाता नाईट रायडर बरोबर. अगदी 3 महिने जिथे नाईट रायडरचा संघ जायचा मित्रांमध्ये, जिथे शाहरुख खान जायचा तिथं आमचा अक्षय पण जायचा आणि भरपूर एन्जॉय त्याने केले गतवर्षी. आणि यावर्षी मात्र काकीने सांगितलंय की ह्यावर्षी IPL वगैरे काय नको, इंटर कॉलनीच्या क्रिकेटवरती तुला फोकस करायचा म्हणून अक्षयला मात्र आणलं गेलंय. तर बघूयात अक्षय कितपत योग्य कामगिरी करतोय.
काके यार काके आहे तो मेंदू गुडघ्यात आहे त्याचा बंद आहे तर नक्कीच काकेंचं देखील कौतुक करावं लागेल. एक सुंदर देखणी क्रिकेटची स्पर्धा आयोजित केली गेली आहे. पावसाळी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा समोर अक्षरशः आपण पाहतोय की हिरवीगार शाल ही पांघरली गेली आहे मैदानाने आणि त्याच्यावरती ओसंडून वाहणारं पाणी आणि त्याच्यामध्ये मात्र उड्या मारून अक्षरशः आपण पाहतोय की या स्पर्धेला एन्जॉय केलं जातं. स्पेशली या रबर बॉल क्रिकेटच्या स्पर्धेला जर एन्जॉय कोण करत असेल ना विनय तर तो रॉयलचा पॅव्हलियन आपल्याला दिसतोय का तिथे जे पाणी साठलंय ना तिथे तुम्ही संध्याकाळच्या सत्रामध्ये जावा. तिथे त्यांचे चाहते ना अक्षरशः उड्या मारण्याचं असू दे अक्षरशः लोळणं असू दे एन्जॉय कसं करतात